जे एडिट आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण करू शकणार नाही ते एडिट करणारा सुमित पाटील थेट कोल्हापूरवरून मुंबईमध्ये आलेला आहे. कसं वाटतंय कोल्हापूरहून मुंबईमध्ये? खूप भारी वाटतंय. म्हणजे आणि हे या मीडियमचं वैशिष्ट्य असं आहे की मी कोल्हापुरात राहून सुद्धा मी असे प्रकारचं कंटेंट बनवू शकतो. म्हणजे आता बाउंड्रीजचं लिमिट नाही आहे की बाबा मला मुंबईलाच येऊन बनवावं लागेल. मी आता ग्रीन स्क्रीनच्या जे रील्स बनवतो ते मी कोल्हापुरात राहून सुद्धा बनवू शकतो. आम्हाला क्रिस्टोफर नोलन पासून म्हणजे तू क्रिस्टोफरला राजपाल यादवच्या चेहऱ्यावर जे काय हे करतोस, काय कमाल एडिट करतोस आणि काय मेहनत आहे या मागची, काय थॉट प्रोसेस असते? नाही, हा प्रकार मी ॲक्च्युली ज्यावेळी सुरू केला त्यावेळी हाच विचार माझ्या डोक्यात होता की नवीन काय करता येईल. कारण रील्स बनवणारे भरपूर जण आहेत. रील्स आता आजकाल आपण बघतो की डे टू डे लाईफवर रील्स बनवतात. मग त्यात कोणत्याही मुद्द्यावर रील बनवू शकतात हे आपल्याला माहिती होतं. म्हणजे यात अजून काय वेगळे करता येईल हे याचा मी अभ्यास केला थोडा आणि थोडा मग ग्रीन स्क्रीनचा प्रकार मी सुरू केला. म्हणजे हा प्रकार मला वाटते की हिंदीमध्ये पण जास्त नाही, इंग्लिशमध्ये पण जास्त नाही आहे कोण करत. जसं की एखाद्या मूवीच्या सीनमध्ये जाऊन त्याबद्दल आपण मराठी भाषेत म्हणजे समोरचं कुठल्याही भाषेत बोलत असलं तरी आपण मराठीत बोलणार. तर ते जे होतं तर आणि माझ्या लँग्वेजचं पण यात खूप मोठं योगदान आहे कोल्हापूर लँग्वेजचं की लोकांना खूप कनेक्ट होते. ते बाहेर कोल्हापूरचे लोक जी बाहेर राहतात त्यांना ही माझी भाषा ऐकून खूप भारी वाटते की अरे आपला मुलगा कोणतरी असं हे समोर अमिताभ बच्चन जरी असेल तरी मी मराठीतच कोल्हापुरी बोलतो त्यांच्यावर. तर हे मी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो नेहमी. आणि आता तुम्ही जसं म्हटलं नोलनचं तर मी ते आता AIचं आता तुम्ही बघित असाल की AI टूल्स लोक खूप वापर करतायत. थोडं घातक पण आहे ते आणि थोडं जसं जबाबदारीनं वागलं पाहिजे त्यात. पण मी त्याचा उपयोग सध्या एंटरटेनमेंटसाठी करतोय आणि लोकांनी ते जसं जसं आता वाढेल तसं त्याचा वापर आणि वेगवेगळ्या गोष्टीसाठी करेल जे लोकांनी करू नये असं मला वाटतंय.